तर उल्हास नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पाणी पातळी जी आहे ती 16.20 मीटरवर जाऊन पोहोचलेली आहे। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण पाहतोय उल्हास नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पाणी पातळी 16.20 मीटर, काय सांगाल? नक्कीच वृषाली, मी सध्या उभा आहे बदलापूरवरनं कल्याणच्या दिशेने वाहत येणाऱ्या उल्हास नदीवरती आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की अत्यंत वेगवान आणि रौद्र रूपामध्ये ही नदी वाहताना दिसत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सह्याद्रीच्या पर्वतातून उगम पावलेली ठाणे आणि वसई खाडीला जाऊन खाडीद्वारे अरबी समुद्रात जाऊन मिळणारी जी ही नदी आहे, या नदीचं गेल्या 2 ते 3 दिवसापासून रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने त्यामुळे ही नदीची पाण्याची पातळी प्रचंड या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर उल्हास नदीची पाण्याची धोक्याची पातळी आपण पाहिली तर 17.50 मीटर इतकी आहे। मात्र आत्ता आपण पाहिलं तर 16.20 मीटरचा टप्पा जो आहे त्या उल्हास नदीने गाठलेला पाहायला मिळत आहेत। म्हणजेच नदीची धोक्याची पातळी अगदी जवळ आल्याचं सांगितलं जात आहे। पण कर्जत आणि रायगड या ठिकाणी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे, त्यामुळे या पुढचा सतर्कतेचा इशारा म्हणून आता प्रशासन या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर असलेले गाव असतील किंवा घरे असतील त्यांना देखील खाली करण्याचं काम त्या ठिकाणी झाले। त्यांना सतर्कता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।